गुड इव्हनिंग हर्ष. गुड इव्हनिंग शार्दूल, अदिती. गुड इव्हनिंग दीपिका. एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. ओके, थँक यू. गुड इव्हनिंग धनश्री. So let's start. I am presenting the screen. Please let me know if it is visible. Is it visible to everyone? स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? Okay. So let's get started. So what we have seen last time? Our life in society. म्हणजे आपले समाज जीवन. हा लेसन आपण बघितला. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं? सोसायटीची गरज काय? व्हाय डिड मॅन फील द नीड फॉर सोसायटी? अवर सोशल नेचर. आपलं सोशल नेचर कसं आहे? म्हणजे आपल्याला समाजामध्ये राहायला आवडतं की नाही, का एकटं एकटं राहायला आवडतं, पाहिलं ना आपण. अवर डेव्हलपमेंट म्हणजे आपला विकास किंवा आपली जडणघडण. अँड व्हॉट इज सोसायटी? म्हणजे ऍक्च्युअली सोसायटी म्हणतो आपण. सोसायटी म्हणजे काय, हे सगळं आपण पाहिलं लास्ट टाइम. ही आधी म्हणजे आधी मानवाच्या काळामध्ये कसं माणूस जंगलमध्ये भटकत होता, तेव्हा ग्रुपने नव्हता राहत तो, एकटा एकटा भटकायचा. मग त्याला नंतर ग्रुप का आवश्यक आहे, ग्रुपची गरज काय आहे, ते त्याला समजू लागलं. मग त्याच्यानंतर तो विलेज सेटलमेंट्स वगैरे आले, ग्रुपमध्ये राहायला लागला. त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चर डेव्हलप झालं. मग हे सगळं करत असताना काही लॉज सुद्धा बनवावे लागले, एकमेकांशी भांडण होऊ नये किंवा सगळं व्यवस्थित चालावं. तर त्यामुळे सोशल लाईफ व्यवस्थित चालावं म्हणून काही रूल्स बनवावे लागतात. मग हे रूल्स वगैरे काय आहेत, कॉन्स्टिट्यूशन काय, ह्याचा अभ्यास आपण सिव्हिक्स मध्ये करत असतो. मग आपल्या बेसिक नीड्स काय आहेत ते पाहिलं आपण. फूड, क्लोथ, शेल्टर, एज्युकेशन अँड हेल्थ, हे आपल्या बेसिक नीड्स झाल्या. त्याचबरोबर मग आपल्याला काही इमोशनल नीड्स पण असतात. आपल्या आपल्या काही इमोशनल नीड्स असतात, म्हणजे आपल्याला फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्ह सोबत राहायला आवडतं. आपण काही चांगलं काम केलं तर त्यांनी आपल्याला प्रेज करावं, त्यांनी आपल्याला आपली स्तुती करावी किंवा कौतुक करावं असं वाटतं. किंवा आपण कधी अपसेट असू किंवा सॅड फील करत असू तर कुणाला तरी आपल्याला बोलावं, कुणाशी तरी म्हणजे शेअर करावं असं वाटतं ना सगळ्यांना. मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या सोसायटीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडत असतात. सोसायटीत राहू, आपण एकत्र राहू तरच हे सगळं करू शकतो. नंतर आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय सोसायटी. सोसायटी म्हणजे काय, तर सोसायटी इन्क्लुड्स ऑल पीपल, मेन, विमेन, ग्रोनअप्स, ओल्ड पीपल, यंग चिल्ड्रन, ह्या सगळ्यांची मिळून एक सोसायटी तयार होते. आणि आपली जी फॅमिली असते ती सोसायटीचा एक पार्ट आहे.
रीड दॅट चॅप्टर आणि आपण तो शिकवला चॅप्टर थोडा रीड मध्ये राहिलं तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर समजतील. क्वेश्चन आन्सर रीड केलेत का, बघितलेत का तुम्ही की आपल्याला येत आहेत का, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करता येत आहेत का, सापडतायत का, चेक केलंय का? ओके, काय मी चेक केलेलं आहे बघा. प्रियांका अधिकारी अभ्यासाच्या कारण आपण भेटतो मधल्या 6 दिवसांमध्ये विसर पडणार मग रिवाइज नाही केलं तर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके, आवाज नाही येते का? काही नाही येतोय, काही नाही येत तुमच्या थोडस नेटवर्क मध्ये बसा. बघ आवाज पण येतोय आणि स्क्रीन पण तुमचा प्रॉब्लेम असू शकतो. तुम्ही लेफ्ट करून परत जॉईन कर. तर आपण क्वेश्चन आन्सर्स बघूयात. fill in the blanks. Man felt a need that for day-to-day affairs of society to run smoothly. माणसाला कशाची गरज भासू लागली? आपले डे टू डे लाईफ व्यवस्थित चालावं म्हणून कशाची गरज भासायला लागली? फिल इन द ब्लँक्स. आन्सर येत आहे कुणाला? आन्सर येत आहे? रूल्स. व्हेरी गुड. आपल्याला रूल्सची गरज भासायला लागली ना. सोसायटी स्मूथली चालण्यासाठी रूल्सची गरज आवश्यक होती, कारण की म्हणजे रूल्स नसतील तर काही होऊ शकतं, एकमेकांशी भांडणं होऊ शकतात किंवा काय. आता पाणी भरायला गेलो, तिथं दाखवलं एक वेलमध्ये एक बाई पाणी भरतीये, तर मग असं होऊ शकतं की तिथे एकत्र आलं वन बाय वन पाणी भरायचं. अशा रूल्सची गरज भासायला लागली जेव्हा आपण एकत्र राहायला लागलो. डॅश डॅश हेल्प्स द डेव्हलपमेंट ऑफ पीपल्स टॅलेंट्स. कोण हेल्प करतं आपलं डेव्हलपमेंट व्हायला किंवा आपल्यातलं टॅलेंट ग्रो करायला? कशाची हेल्प होते? येस, सोसायटी. सोसायटीची हेल्प होते ना. आपली ग्रोथ आहे, आपल्यातलं टॅलेंट सगळे आपल्याला शाबासकी देतात. कोणी सिंगर असेल किंवा टॅलेंट म्हणजे काय, त्याच्याकडे काही स्किल्स असतील, सिंगर असेल किंवा ड्रॉइंग असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत, चांगला ऍक्टर असेल तर कुणाच्या सपोर्टनी तो, कुणाच्या हेल्पनी हे करतो? तर बॅकिंग अँड सपोर्ट ऑफ सोसायटी. सगळेजण त्याला एनकरेज करतात. म्युझिशियन असेल, सिंगर असेल, सायंटिस्ट यांना सोसायटी सपोर्ट करते, म्हणून मग त्यांची डेव्हलपमेंट होते. इमोशनल अँड सम डॅश डॅश नीड्स. आपल्याला काही भावना आहेत आणि सायकोलॉजिकल. अजून का कशा? मॅम आन्सर इज सायकोलॉजिकल. या, सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल. येस, इमोशनल अँड सायकोलॉजिकल म्हणजे भावनिक आणि मानसिक गरज असते आपल्याला. आन्सर इन वन सेंटेन्स. विच आर अवर बेसिक नीड्स. आपल्या बेसिक नीड्स कोणत्या आहेत? मराठी टेल इन मराठी. बेसिक नीड्स. माईक ऑन नाही करायचा आहे. आपल्या माईक सांगितल्याशिवाय नाही ऑन करायचा आहे. चॅट बॉक्स मध्ये लिहा, मी आन्सर विचारते तुम्हाला. नाव लिहा.
ओके, आदिती सांग. कशाची गरज असते आपल्या आपल्या बेसिक नीड्स कोणत्या कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. येस. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण आणि अन्न, आरोग्य. वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. येस. पहिलेचे जे लोक होते सध्या कोणते? अन्न, वस्त्र, निवारा, एज्युकेशन अँड हेल्थ, सॉरी, शिक्षण आणि आरोग्य. ओके. हुज कंपनी डू वी लाईक. आपण जरा फास्ट बघूया कारण मग आपल्याला नेक्स्ट लेसन पण घ्यायचं आहे ना. हुज कंपनी डू वी, आपल्याला कंपनी तर आपले फ्रेंड्स, रिलेटिव्ह यांची कंपनी आपल्याला आवडते. व्हॉट अपॉर्च्युनिटीज डज सोसायटी प्रोव्हाइड अस विथ. सोसायटी आपल्याला कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज, कोणत्या संधी उपलब्ध करून देते सांगेल का? आठवते? ओके, व्हॉइस इज ब्रेकिंग. आपली सोसायटी आपल्याला प्रोव्हाइड डिफरंट लँग्वेजेस, आपल्याला वेगवेगळ्या लँग्वेज शिकण्याची संधी देते. येस, विचार मांडण्याची संधी देते. थॉट प्रोसेस आपली डेव्हलप करते. व्हॉट डू यू थिंक? आन्सर इन 2 or 3 सेंटेन्सेस. हाऊ इज सोसायटी फॉर्म? सोसायटी फॉर्म एक 3-4 लाईन्स मध्ये आन्सर करायचे. आपण पाहिलं व्हॉट इज सोसायटी, हाऊ इट इज फॉर्म. Society includes all people, men, women, good and evil. Society also includes different groups and organizations. System to fulfill needs like food, shelter, and security, the society has मंत्री त्याला काय बोललं त्याला परमिशन टू फुलफिल पुढचे 2 आन्सर तुम्ही शोधायचे. व्हॉट वुड यू डू फॉर सिच्युएशन? युअर फ्रेंड हॅज टू ब्रिंग समथिंग दे स्कूल. तुमचा स्कूल काय मध्ये आन्सर किती त्याच्या तू घेतो त्याचे एक 2 ब्लाइंड और अदरवाइज जर तुम्हाला अपंग व्यक्ती एखादा
किंवा त्याचा हा will help you to cross the road. Okay, voice येऊ नको सारखं वेट वेट आता आवाज येतोय का सांगा मला जरा. ओके, बघूया आपण. So we are going to now learn next chapter, diversity in society. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. आपल्या सोसायटीमध्ये कशी विविधता आहे म्हणजे डायव्हर्सिटी. वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळी लँग्वेज बोलणारे, वेगवेगळ्या पोशाख असणारे लोक राहतात. मग काय बोलतात? विविधता म्हणजे डायव्हर्सिटी, आपल्या समाजातली विविधता. डायव्हर्सिटी फ्रेंड्स,
ऑटोमॅटिक मी ड्रॉप झाले होते. आवाज येतोय का आता सगळ्यांना? ओके, सॉरी फॉर दॅट. सो डायव्हर्सिटी इन सोसायटी म्हणजे डायव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ, म्हणजे विविधता आपली ताकद आहे. तर आपली ही विविधता आहे आपल्या समाजातली, ती कशी ताकद आहे आपली, कशी स्ट्रेंथ आहे ते आपल्याला बघायचं. प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे काय? म्हणजे वेगवेगळ्या धर्माची लोक कशी राहतात, त्यांच्या नियम आहेत, आपल्या समाजामध्ये आपण त्यांना कसं वागवतो वगैरे बोलतात प्रिन्सिपल. आवाज येतोय ना? कॅन यू हिअर मी? स्क्रीन इज ब्लॅक. ओके. आता स्क्रीन दिसतेय का सांगा मला? इज इट विजिबल टू एव्हरीवन? ओके ओके. ओके, थँक यू. सो लेट्स गेट स्टार्ट. द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं तत्व काय आपल्या देशामध्ये, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपण कशी वागणूक देतो वगैरे, त्याला काय बोलतात? प्रिन्सिपल्स. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोसायटी इन अवर डेव्हलपमेंट, म्हणजे आपली डेव्हलपमेंट होण्यासाठी, आपला विकास किंवा आपली जडणघडण आपल्या ह्या समाजामध्ये जी होते त्याच्यामध्ये सोसायटीचं, ह्या समाजाचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे समाजाचा काय सहभाग असतो. आपली जी आपण जशा हळूहळू मोठे होतो, ह्या समाजामध्ये राहतो ना, आपण आजूबाजूच्या लोकांमध्ये राहतो, म्हणजे आपण सोसायटीमध्ये राहतो. मग ह्या सोसायटीचा काय सहभाग आहे आपल्या जडणघडणीमध्ये किंवा आपला जो विकास होत जातो, तर त्याच्यामध्ये सोसायटीचा काय सहभाग असतो ते शिकायचं आपल्याला. रेग्युलेशन ऑफ सोसायटी म्हणजे सोसायटीचे नियमन. रेग्युलेशन कसं केलं जातं, म्हणजे समाजामध्ये काही नियम वगैरे कसे घातले जातात किंवा त्याचं नियमन कसं केलं जातं, कसे रूल्स अँड लॉज आहेत वगैरे ते बघायचे. देअर आर मॅनी लँग्वेजेस, रिलिजन्स, कल्चर्स, कस्टम्स अँड ट्रेडिशन्स इन इंडियन सोसायटी. This diversity is a mark of our rich cultural heritage. We live among people who speak different languages such as Marathi, Kannada, Telugu, Bengali, Hindi, Gujarati, Urdu. They celebrate their festivals and cultural events in different ways. Their modes of worship are also different. Our country consists of
regions with different historical legacies where this diversity is shared and celebrated. As all these different communities in our country have lived together for many, many years, a feeling of oneness has developed among them. This feeling of oneness leads to unity in Indian society. Means there are many languages, religions, cultures, customs and traditions in Indian society. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या इंडियामध्ये काय काय बघा, वेगवेगळ्या भाषा आहेत, धर्म आहेत, कल्चर्स म्हणजे वेगळी, प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळी भाषा बोलणारे. कस्टम म्हणजे रूढी, त्यांच्या काही पद्धती, चालीरीती प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. आणि ट्रॅडिशन म्हणजे परंपरा, ते जे फेस्टिवल सेलिब्रेट करतात किंवा त्यांच्या घरामध्ये काय परंपरा आहे पहिल्यापासून, ती प्रत्येकाच्या धर्मामध्ये वेगळी वेगळी आहे. दिस डायव्हर्सिटी इज अ मार्क ऑफ अवर रिच कल्चरल हेरिटेज. म्हणजे ही जी डायव्हर्सिटी आहे, ही विविधता आहे आपल्या ह्याच्यामधली, हा जो डिफरन्स आहे आपल्या समाजामधला, ते म्हणजे आपले रिच कल्चरल हेरिटेज आहे. म्हणजे ते आपल्यासाठी काय आहे, संस्कृतीचा वारसा आहे आपल्यासाठी, है ना. ही जी डायव्हर्सिटी आहे तीच म्हणजे आपल्यासाठी श्रीमंती आहे आपली, आपल्या संस्कृतीचा तो एक वारसा आहे, कल्चरल हेरिटेज आहे आपल्याला. म्हणजे ख्रिश्चन, त्यांच्या इथे असं नाहीये वेगवेगळ्या जाती धर्म त्यांना बघायला नाही मिळत, वेगवेगळ्या लँग्वेजेस नाही, किंवा वेगवेगळे आपण कसं ख्रिश्चन असतील तर क्रिसमस सेलिब्रेट करतो, ते पण आपण एन्जॉय करतो. दिवाळी, आपला सण दिवाळी, तो पण एन्जॉय करतो. किंवा मुस्लिमांची ईद आली, त्यांच्या घरी पण आपण जातो. आपले फ्रेंड्स असतील कोणी, ईद, त्यांच्या घरी जातो ना आपण, ईद मुबारक वगैरे करतो. म्हणजे हे आपलं आहे डिफरंट लँग्वेजेस, जे आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू. सेलिब्रेट देअर फेस्टिवल्स अँड कल्चरल इव्हेंट्स इन डिफरंट वे. म्हणजे प्रत्येक कन्नड लोक असतील किंवा महाराष्ट्रीयन असतील, आंध्रचे लोक असतील, बंगाली असतील, प्रत्येकाचे कल्चरल इव्हेंट्स किंवा फेस्टिवल म्हणजे सण उत्सव वगैरे, सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात त्यांचे, ते प्रत्येकाचे वेगळे आहेत. देअर मोड्स ऑफ वर्शिप आर ऑल्सो डिफरंट. म्हणजे ते ज्या देवाची पूजा करतात किंवा उपासना करतात, ते आपण वेगळ्या वेगळ्या आहेत. वर्शिप म्हणजे काय, उपासना करणे. तर त्यांच्या ते वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या प्रकारची उपासना करतात. अवर कंट्री कन्सिस्ट ऑफ रिजन्स विथ डिफरंट हिस्टॉरिकल लेगेसीज. म्हणजे आपला जो भारत देश आहे, आपली जी कंट्री आहे, हिस्टॉरिकल लेगसीज म्हणजे काय, त्याला पण एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे आपल्याला. लेगसी म्हणजे काय, वारसा. आपल्यासाठी तो एक वारसा आहे. जतन ठेवून केलेलं धन कसं असतं, म्हणजे धनसंपत्ती कशी आपण जपून ठेवतो, तसं एक हिस्टॉरिकल लेगसी आपल्याकडे, म्हणजे आपला एक ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे आपल्याला. वेअर दिस डायव्हर्सिटी इज शेअर्ड अँड सेलिब्रेटेड. मग ह्याच्यामध्येच ही डायव्हर्सिटी काय केली जाते, विविधता जी आहे ती एकमेकांबरोबर वाटली जाते, शेअर केली जाते आणि साजरी करतो, एकमेकांसोबत राहतो, एकमेकांच्या भाषा हळू लागतात. जर समजा कन्नड बोलणारे असतील, खूप दिवस जर ते कन्नड आपण ऐकून ऐकून त्यांची भाषा पण कॅच करतो, किंवा मग त्यांच्या फेस्टिवलला त्यांच्या घरी जातो, मग त्यांचे फेस्टिवल पण आपल्याला सगळे समजायला लागतात. मग हे सगळं काय आहे, शेअर करतो, म्हणजे शेअर अँड सेलिब्रेट करतो. आहे ती सेलिब्रेट करतो. As all these different communities in our country have lived together for many years, a feeling of oneness has developed among them. म्हणजे ह्या ज्या सगळ्या संस्कृती आहेत आपल्या इथल्या, तर त्या खूप वर्षांपासून आहेत. त्या आत्ताच्या ह्या 5-10 वर्षातल्या किंवा सध्याच्या नाही आहेत, त्या मॉडर्न लाईफ मधल्या नाहीत. खूप वर्षांपासून, हजारो वर्षांपासून ते डेव्हलप होत गेलेत वेगवेगळे कल्चर. मग त्याच्यामुळे आपल्याला कशी भारत एकमेकांना
सोबती असं म्हणतो ना, तशी फिलिंग आहे आपल्यामध्ये. दिस फिलिंग आपल्या भावना आहे. आपल्याला बांधून आपण ही विविधता जी आहे ती आपली ताकद आहे. आपली आणि करतो आपण को एक्झिस्टन्स म्हणजे सहजीवन, सहअस्तित्व, म्हणजे त्यांच्यासोबत राहायला लागतं ना आपल्याला, त्यांचा सहवास भेटतो आपल्याला. को एक्झिस्टन्स सोबत त्यामुळे वाढ समजून घेतो आपण. It acquaints others, traditions, customs and way of life. Acquaints म्हणजे काय? ओळख होते. आपल्याला कशी लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो की वेगवेगळ्या परंपरा काय किंवा त्यांचं लाईफ कसं आहे, ते काय खातात किंवा कसे कपडे घालतात, हे सगळं आपल्याला त्याची ओळख होते. ॲक्वेंट्स म्हणजे ओळख होणे, दुसऱ्या समाजाची आपल्याला ओळख होते. वी लर्न टू रिस्पेक्ट आणि आपण एकमेकांचं जे वे ऑफ लाईफ आहे, म्हणजे त्यांची जी जगण्याची पद्धत आहे, त्याचं लाईफस्टाईल आहे त्यांची, त्याचा आपण आदर करायला लागतो, म्हणजे रिस्पेक्ट करतो एकमेकांची, आपण एकमेकांचा रिस्पेक्ट करायला लागतो. वी इवन अडॉप्ट सर्टन ट्रॅडिशन्स फ्रॉम अदर्स. दिस हेल्प्स टू इन्क्रीज द फिलिंग ऑफ युनिटी इन सोसायटी. काही आपण बघा दुसऱ्यांच्या काही ट्रॅडिशन्स पण आपण ऑटोमॅटिक अडॉप्ट करायला लागतो. फॉर एक्झाम्पल, आता आजकाल ख्रिसमस सगळ्यांना खूप आवडायला लागला, छोट्या मुलांना ख्रिसमस आवडतो, मग त्यांचं अडॉप्ट केलेलं आहे ना आपण, त्यांची ट्रॅडिशन आहे जी ख्रिसमस सेलिब्रेट करायची, ती काही अडॉप्ट केलेली आहे. म्हणजे वगैरे ख्रिसमस सेलिब्रेट केलं काय स्नो ते ख्रिसमस ट्री बनवतात है ना, आणि सॅन्टा येतो असं काहीतरी लहान मुलांना वाटतं. मग हे कशामुळे झालं? कारण की आपण त्यांचं ट्रॅडिशन अडॉप्ट केलेलं आहे. दिस हेल्प्स टू इन्क्रीज द फिलिंग ऑफ युनिटी इन द सोसायटी. मग ह्याच्यामुळे काय होतं, आपण एकमेकांचे ट्रॅडिशन अडॉप्ट करतो, म्हणजे घेतो, एकमेकांचे आत्मसात करतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तर सगळ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. युनिटी म्हणजे एकता. This social unity helps us to face many कॅलॅमिटीज काय, किंवा मग नदीला पूर येतो वगैरे किंवा नॅचरल कॅलॅमिटीज. आणि सोशल कॅलॅमिटीज काय असू शकतात? सोशल कॅलॅमिटीज काय असू शकतात? सोशल कॅलॅमिटीज म्हणजे आपली समजा भांडणं होत आहेत एकमेकांशी, समाजामध्ये जी भांडणं होतात त्याला सोशल कॅलॅमिटीज म्हणतात. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, सोशल कॅलॅमिटीज जर होत असतील तर ती सोडवण्यासाठी मदत होते, कारण आपण युनाइट असतो, एकत्र जर असू आपण तर
काय अर्थक्वेक आला किंवा पूर आला तरी पण आपण एकमेकांना हेल्प करतो. बघा तुम्हाला आठवत असेल लास्ट इयर पूर आला होता कोल्हापूरमध्ये. मग किती लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलं, त्यांना कपडे पोहोचवले, अन्नधान्य पुरवलं. मग हे कशामुळे होतं? आपल्यामध्ये युनिटी आहे म्हणून. आणि सोशल कॅलॅमिटीज म्हणजे समाजामध्ये भांडणं झाली, एकमेकांशी वादविवाद झाले तरी दुसरी लोक सॉल्व्ह करायला येतात. मग ते कशामुळे होतं? युनिटीमुळे. द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम म्हणजे काय आहे ते बघायचं आपल्याला. सोशल कॅलॅमिटीज म्हणजे सामाजिक वादविवाद किंवा भांडणं, त्याला बोलतात सोशल कॅलॅमिटीज. द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे काय? सर्व समान. आपल्या भारतात आपण धर्मांना समान मानतो, म्हणजे सगळे हक्क अधिकार वगैरे त्यांना समान आहेत. सगळ्या समाजात समान अधिकार आहेत सगळ्यांना. कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. प्रत्येकाला त्याचं आरोग्य नीट ठेवलं म्हणजे ठेवण्यासाठी तो त्यांना सारखे. मग त्याला काय बोलतात? सेक्युलरिझम. इंडियन सोसायटी कन्सिस्ट ऑफ. ओके, आय वॉन्ट समबडी टू रीड. कोण रीड करेल? कोण रीड करेल सांगा. 1 पॅराग्राफ रीड करायचा आहे. दीपिका. ओके ओके दीपिका, स्टार्ट. मॅम येस, स्टार्ट. द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम आहे ना, ते तुला रीड करायचंय. Okay. The principle of secularism. Indian society consists of people following different religions. Our constitution has made important provisions to ensure that all religious. एक मिनिट हा. ओके. Communities will have the freedom to worship according to their faith and to help develop a feeling of mutual understanding. India is an important secular nation of the world. We have great linguistic and religious diversity in our country. In order to preserve this diversity in a sound and healthy manner, we have accepted the principle of secularism accordingly. Okay, okay. Okay, I will explain now. Okay. तर सेक्युलरिझम म्हणजे काय? तर सांगितलं धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सगळे धर्मांना समान अधिकार. येतो ना? करून बघा अजून काय प्रॉब्लेम आहे का? इंडियन सोसायटी कन्सिस्ट ऑफ पीपल फॉलोइंग डिफरंट रिलिजन्स. म्हणजे आपली जी भारतीय समाज जो आहे आपला, तर त्याच्यामध्ये काय डिफरंट रिलिजन्स आहेत. कन्सिस्ट ऑफ म्हणजे आहेत समाजामध्ये वेगवेगळे फॉलो डिफरंट धर्मांना आपण फॉलो करतो.
Please mute your mic. Somebody's mic is on. Please mute it. Indian society consists of tolerant religions. मॅम Yes. माईक बंद नाही होते. बंद नाही होते. हा नाही होते बंद. नेटचाच प्रॉब्लेम असेल तुझा, इंटरनेटचाच प्रॉब्लेम असेल. तुला लेफ्ट होऊन परत जॉईन करावं लागेल. ओके. Our constitution has made important provisions to ensure that all religious communities will have the freedom to worship their faith, develop a feeling of mutual understanding. म्हणजे आपल्या समाजामध्ये काय होतं की वेगवेगळ्या जाती धर्म आहेत, मग ते उपासना पण वेगवेगळ्या देवांची किंवा मी लेफ्टच होत तुमचं आता मी मेलवरून जॉईन करतो. माईक बंद केलं तू महत्वाच्या तरतुदी करून ठेवल्यात. म्हणजे महत्वाचे काही नियम लिहून ठेवलेले. तरतुदी म्हणजे काय, काही नियम सांगितलेले. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं संविधान जे आहे, भारताची राज्यघटना, की ज्याच्यामध्ये सगळे लॉज आहेत, सगळे कायदे वगैरे लिहून ठेवले ना. आंबेडकर संविधानाचे जे सगळे नियम आहेत, प्रोव्हिजन्स आहेत, ते काय इन्शुअर करतात, ते आपल्याला काय गॅरंटी. तर communities will have the freedom to worship according to their faith and to help develop a feeling of mutual understanding. म्हणजे सगळ्या कम्युनिटीला, समाजामध्ये सगळ्यांना आपल्या आपल्या देवाला प्रार्थना करायची किंवा उपासना करायची स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. आणि हेल्प डेव्हलप अ फिलिंग ऑफ, आणि एकमेकांमध्ये जी विश्वासाची भावना असते, फिलिंग ऑफ म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांबद्दलचं सामंजस्य. अंडरस्टँडिंग म्हणजे काय, एकमेकांना समजून घेतो आपण, तर ती एकमेकांना समजून घेण्याची जी भावना आहे ती डेव्हलप करायची, असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे. इंडिया इज अन इम्पॉर्टंट सेक्युलर नेशन ऑफ द वर्ल्ड. आपलं भारत जे आहे ते बघा, सगळ्या जगामध्ये आपलं सगळ्यात धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, सगळ्यात महत्वाचं, खूप महत्वाचं राष्ट्र आहे पूर्ण जगामध्ये. इम्पॉर्टंट सेक्युलर म्हणजे महत्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. वी हॅव अ ग्रेट लिंग्विस्टिक अँड रिलिजियस डायव्हर्सिटी इन अवर कंट्री. आपल्या इथे काय वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. लिंग्विस्टिक कम्युनिटी म्हणजे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी म्हणजे लँग्वेज. लिंग्विस्टिक मीन्स वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलल्या जातात. आणि रिलिजियस डायव्हर्सिटी म्हणजे धर्म पण वेगळे वेगळे, धर्माची ऑर्डर in a sound and healthy manner. Sound and healthy manner आपली जी ती करून ठेवली पाहिजे, ही पुढे पाहिजे. मग हेल्दी जे म्हणजे आपण काय केलं, ऍक्सेप्ट केले चालेल मध्ये. कोण रीड करेल? सगळ्या गर्ल्सनी रीड करून झालेलं आहे लास्ट टाइम. हर्ष रीड करशील का? हर्ष, अनम्यूट युअर माइक. हर्ष, आवाज येतोय?
एक माझा. दुसरं कोण रीड करू शकतं? अनघा रीड करशील का? अनघा. सगळ्यांना समजतंय ना? रीडिंग येतं सगळ्यांना? रीडिंग तर येत असेल. तुमचं मराठीमध्ये रीड केलं तरी चालेल. मराठी बुक मधून तुम्ही रीड केलं. तुमच्याकडे मराठीचं बुक असेल तर त्यातून रीड करू शकता तुम्ही. अजून कोण आहे? हॅलो. हॅलो, कोण आहे? अनघा. कोण आहे? अनघा आहे का? हा. ओके, अनघा आहे ना? येस. तू आवाज ब्रेक होत आहे मॅम. स्क्रीन दिसतीये? नो. तुला हा, आता दिसतीये. व्हॉइस इज ब्रेकिंग मॅम. तू वाचू का? No religion is recognized as the religion of our country. Every person has the freedom of worship as per their religion or the religion of their choice. There can be no discrimination among people on the basis of their religion. The people of all religions are treated equally by the state. ओके. खालचं पण रीड कर. खाली opportunities for education, means of livelihood and government jobs are made available to all. There is no discrimination of the basis of religion. There are special provisions in the constitution for the protection of religious and linguistic minorities. Minorities are free to protect and preserve their linguistic and cultural identities. They are also free. मॅम पुढचं दाखवा. ओके, माईक बंद. मला चेक करायचं. मला तर गुड. person has a leadership for their religion or belief of their choice. जे प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य
करू शकतो, जाऊ शकतो किंवा मध्ये यायचं तर आपण ते करू शकतो. तसं आपल्याला संविधान देअर कॅन बी नो डिस्क्रिमिनेशन अमंग द पीपल ऑन बेसिस ऑफ देअर रिलीजन. मग डिस्क्रिमिनेशन काय? भेदभाव. आपल्यामध्ये काय आहे? रिलीजन वरून, धर्मावरून भेदभाव नाही लोकांमध्ये. करायचं कॉन्स्टिट्यूशन स्टेट ती सेम आहे. सगळ्या धर्माच्या लोक कसे ट्रीट केले जातात? इक्वली ट्रीट केले जातात, म्हणजे सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. ऑफ लाईव्हलीहूड अँड गव्हर्नमेंट जॉब मेड अवेलेबल टू, म्हणजे सगळ्यांना समान संधी आहे. कशाच्या? ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. कशाच्या संधी मिळतात सगळ्यांना? सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणजे रोजगार, आपले जे व्यवसाय असतात किंवा रोजगार म्हणजे काय? आपला जो व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे त्याला आपण लाईव्हलीहूड म्हणतो. म्हणजे लोक व्यवसाय करतात, नोकऱ्या करतात आणि मग पैसे मिळवतात. मग त्याच्यावरूनच आपलं रोजचं डे टू डे लाईफ आपण जगू शकतो ना. मग त्याला काय बोलतात? लाईव्हलीहूड म्हणजे रोजगार. अँड गव्हर्नमेंट जॉब्स आर मेड अवेलेबल टू ऑल. आणि गव्हर्नमेंट जॉब म्हणजे स्पेशल गव्हर्नमेंट नोकऱ्या म्हणजे जॉब हे स्पेशल कॅटेगरी, त्याच्यामध्ये सगळ्यांना समान संधी असतात. जसं की रेल्वे झालं किंवा सरकारी दवाखाने किंवा रेल्वेमध्ये, हे सगळे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. किंवा मग UPSC MPSC एक्झाम दिल्या तुम्ही तर मग तुम्ही कलेक्टर वगैरे बनू शकता, तहसीलदार म्हणतो ना आपण, तर हे गव्हर्नमेंट जॉब. देअर इज ऑन ऑफ रिलीजन, म्हणजे धर्म म्हणजे महत्वाच्या तयारी करू म्हणजे तुदी म्हणजे काही सांगितलं वेगळ्या भाषा बोलण्यासाठी मग ते कन्नड असेल, काही कुठची मराठी, हिंदी, मग त्यांना प्रोटेक्शन द्यायचंय. त्याच्यासाठी मग are free to protect and preserve their linguistic and cultural identity. म्हणजे थोडे म्हणजे तर ते प्रोटेक्ट त्यांना हे करायचं, जसं कल्चर त्यांना ठेवायचंय तसं ते ठेवू शकतात. मुस्लिम लोकांना आता समजा त्यांच्या कल्चर प्रमाणे वर्शिप करायचंय, त्यांचा धर्म त्यांना पाळायचंय, तर ते त्याच्यासाठी त्यांना फ्रीडम आहे. दे आर ऑल्सो फ्री टू ब्रिंग अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ देअर ओन कम्युनिटीज थ्रू एज्युकेशन. म्हणजे आता बघा, उर्दू मुलांच्या शाळा तुम्ही बघितल्या असेल, उर्दू कन्नड लोकांच्या शाळा असतात. म्हणजे इंडियामध्ये असं काही कुणावरती जबरदस्ती नाहीये की तुम्ही ह्या स्कूलमध्ये गेलं पाहिजे, हिंदी शिकलं पाहिजे, इंग्लिशच शिकलं पाहिजे, असं काही नाहीये. काही मुलं उर्दू शाळेत जातात, काही कन्नड शाळांमध्ये जातात, ज्या ते काही मराठी मीडियम मध्ये आपण बघतो, आपण मराठी आहे तर मराठी मीडियम मध्ये पण जातात. म्हणजे दे आर ऑल्सो फ्री टू ब्रिंग अबाउट डेव्हलपमेंट ऑफ देअर
ओन कम्युनिटी, त्यांची आपली कम्युनिटी डेव्हलप करायची म्हणून ते आपल्या आपल्या लँग्वेजला ते महत्त्व देतात. मग त्यांना असं वाटतं की नाही इंग्लिश मीडियम मध्ये नाही, मला माझी लँग्वेज समृद्ध करायची, मला माझ्या लँग्वेज मधून एज्युकेशन घ्यायचंय, तर मग ते तसं करू शकतात. प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम हॅज हेल्प टू मेंटेन रिलीजियस हार्मनी इन इंडियन सोसायटी. म्हणजे हे जे सेक्युलरिझम आहे, हे प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम म्हणजे हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे, हे हेल्प करतं कशासाठी आपल्या समाज टू मेंटेन रिलीजियस म्हणजे धार्मिक शांतता किंवा हार्मनी. म्हणजे काय आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग बघितलं होतं मग अशी वर्ड आपण, तसं सेम वे हार्मनी म्हणजे सामंजस्य घेण्याचे, त्याला काय बोलतात हार्मनी. द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम हॅज हेल्प टू मेंटेन रिलीजियस हार्मनी म्हणजे एकमेकांच्या धर्माबाबत जे सामंजस्य आपण दाखवतो त्याला बोलतात हार्मनी. म्हणजे हे जे सेक्युलरिझमचं आपलं प्रिन्सिपल आहे धर्मनिरपेक्षतेचं, त्याच्यानी रिलीजियस हार्मनी मेंटेन करण्यासाठी खूप फायदा होतो, आपल्या समाजामध्ये निर्माण होतो त्याच्यामुळे. समजतंय का? व्हॉइस इज क्लिअर. कुणाला क्लिअर येतोय, कुणाला प्रॉब्लेम होतोय? वेदर पण असं आहे ना, पाऊस वगैरे बाहेर, त्यामुळे पण होऊ शकतं. झालेला आहे कुठला पार्ट तुम्हाला जर विचारू शकता. त्यावेळेला ब्रेक झाला असेल आणि समज नसेल तर शकता. एनीबडी हॅव अ डाऊट? समजलंय लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी? कशी डायव्हर्सिटी कशी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आपण एक राहतो, हो ना. आहे आपण वेगवेगळे हे सगळं होती, त्याच्यामुळे मजबूत होते, ताकदवान होते. मग त्याच्यानंतर सेक्युलरिझम काय आहे, धर्मनिरपेक्ष हे बघत होतो आपण. ओके, समजलंय सगळ्यांना? आपला क्लास संपतच आलेला आहे. प्रियांजली, क्लास संपतच आलेला आहे. तुला काय प्रॉब्लेम? तर मला एक अनाउन्समेंट करायची आहे. नेक्स्ट वीक पासून प्रत्येकाने फर्स्ट चॅप्टर तुमचा जो सिविक्सचा फर्स्ट लेसन झालेला आहे तो थोडासा तुम्ही रीड करायचा. नेक्स्ट हॅलो, आवाज येतोय का? ओके, सिविक्स नाही, हिस्ट्रीचा जो फर्स्ट लेसन आहे तो तुम्हाला रीड करायचा आहे. एव्हरी लेक्चरमध्ये 10-10 मिनिट रिव्हिजन होणार आहे. तुमचं जे मध्ये गॅप पडतो बराचसा आणि मग तुम्ही विसरून जाल, आणि तुमची आता एक्झाम पण जवळ आलेली आहे, फर्स्ट सेमिस्टर सगळ्यांची जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे काय करायचं, एव्हरी 1 by 1 लेसन क्वेश्चन रिव्हिजन सेशन होणार आहे, ओरल क्वेश्चन. तर तुम्ही प्रिपेअर्ड राहायचे. फर्स्ट लेसन फॉर नेक्स्ट लेक्चर. ओके, सगळ्यांनी फर्स्ट लेसन रीड करायचा आहे हिस्ट्रीचा.
मग त्याच्यामधले मी काही पण क्वेश्चन विचारू शकते. तुम्हाला थोडासा अभ्यासाचा टच राहिला पाहिजे. आता हळूहळू एक्झाम जवळ येईल. ओके, नाउ वी विल स्टॉप हिअर. जे थोडंसं लर्न केलं ते पण रीड करायचं आहे, म्हणजे नेक्स्ट लेसन समजतो तुम्हाला. अर्ध्यातून सोडून दिलं तर समजणार नाही. थोडंसं रिवाइज करायचंय. आणि फर्स्ट लेसन ऑफ हिस्ट्री. ओके, बाय बाय एव्हरीवन. Bye, teacher. Bye, teacher. Bye, ma'am. बाय बाय Bye, बाय ma'am. बाय, गुड नाईट. Homework is the read the lesson, revise it, Bye, ma'am. revise first lesson. Bye, ma'am. Okay, Tanishka. Bye, Tanishka. Bye, teacher. Bye. Priyanjali, bye.